तर गाईज तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये बघितलं मी माझ्या आत्याकडे आली होती. माझ्या आत्याकडे आल्यानंतर मी आता आली इथे स्लॅबवर. हे मुलं आता पण कंटिन्युअसली पतंग उडवत होते आणि स्लॅबवरून सनसेट व्ह्यू तर आणखी छान दिसत होता आणि तो मला पाहायला इतका आवडत होता. असं वाटत होतं की मी स्लॅबवरच थांबू आणि कंटिन्यू बघत बसू. किती छान दिसत होते. त्याच्यानंतर मग या मुलांनी एकामेकाच्याच पतंगसोबत पेचा लढवला. माझ्या आयुष्यात तर कधी पेचा लढला नाही. म्हटलं पतंगचाच पेचा लढवताना बघून घ्या. आणि मग ही नायरूची गाडी बघितली मी. इतक्या लहानपणी तिला घेऊन दिली होती आणि मी पण चालवली आहे. ही माझी फेवरेट डिश आहे. खूप जास्त आवडते मला. माझ्या ताईने बनवली होती आणि एकदम सुपर्ब झाली होती. माझ्या ताईची मुलगी आज कंटिन्यू अभ्यास करत होती. बापरे. आणि माझे पप्पा तिला फोर्स करत होते खा. माझ्या तर 2 प्लेट संपून 3री प्लेटवर नजर होती. इतकं खाल्लं मी म्हटलं आता एवढं खाल्लं आपण थोडं जास्त वॉक करून घ्यावं. आज आपल्याला आज वॉकची जास्त गरज आहे. आणि मग मी थोडंसं अंगणामध्ये वॉक करून घेतलं. आणि ही 2 झाडं मग अशी मी तुम्हाला दाखवलेच नाही. बबूलचा आणि हा दुसरा कशाचा आहे मला पण नाही माहीत. त्याच्यानंतर आम्ही घरामध्ये 3घही जणं मिळून मस्त मॅच बघत होतो. या घरचे लोक तर होते नाही, आम्हीच बघत होतो. सगळे आपल्या बेडरूममध्ये होते. आणि ही माझी फेवरेट चेअर आहे. आत्याच्या घरी गेल्यावर मी इथेच बसते. आणि मॅच बघता बघता बघितलं तर काय शेट यार, विराट कोहली आऊट झाला होता. ही सिरीज मी यासाठी बघत होती कारण मला हिचं नाव खूप आवडलं होतं, हम दो हमारे दो. म्हटलं पूर्ण सिरीज नाही तर ॲटलिस्ट हा पार्ट तरी एंडिंगपर्यंत बघते. पण मला इतकी झोप लागत होती. मी म्हटलं आता आपल्याच्याने काय होत नाही, आपण जाऊया झोपायला. आणि मी निघाली झोपायला. तर गुड नाईट गाईज अँड बाय.